नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्र ही का साजरी केली जाते, त्यामागच्या अनेक गोष्टीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया की महाशिवरात्र ही का साजरी केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातला एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो भगवान शिवाच्या भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या सणाच्या मागे अनेक धार्मिक आणि पौराणिक कथा सांगितल्या जातात. आता आपण बघूया महाशिवरात्री साजरी करण्यामागची कारणे. पहिलं कारण आहे भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे हा दिवस शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र मानला जातो. दुसरं कारण, भगवान शिवाने विष पिल्याची कथा. समुद्र मंथनाच्या वेळी कालाकूट नावाचे घातक विष बाहेर आले होते. संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी भगवान शिवाने ते विष प्राशन केले आणि ते आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांना नीळकंठ असेही म्हणतात. या दिवशी शिवाच्या या त्यागाची आठवण ठेवली जाते. तिसरं कारण असं आहे शिवलिंग प्रकट झाल्याची कथा. एक कथा अशी आहे की या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. त्यामुळे महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. चौथं कारण आहे मोक्षप्राप्तीचा दिवस. असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने पापक्षालन होते, आपली सगळी पाप नष्ट होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते. आता बघूया महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत याबद्दल माहिती. शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात आणि रात्रभर जागरण करतात. बेलपत्र, गंगाजल, दूध आणि धतुराने शिवलिंगाचे अभिषेक केले जाते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही केला जातो. महाशिवरात्री हा आत्मशुद्धी, भक्ती आणि शिवतत्वाच्या साधनेचा दिवस मानला जातो. शिवभक्तांसाठी हा सण विशेष महत्त्वाचा आहे आणि तो मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. आता आपण एक रंजक गोष्ट जाणून घेऊया. ही गोष्ट आहे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची कथा अतिशय रोचक आणि भक्तिपूर्ण आहे. या पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केले होते. पूर्वी राजा दक्ष प्रजापतीची कन्या सती ही भगवान शिवांची पत्नी होती. परंतु एकदा दक्षाने मोठे यज्ञ केले आणि त्यामध्ये शिवाला आमंत्रण दिले नाही. तरीही सती आपल्या पतीचा अपमान सहन करू शकली नाही आणि तिने यज्ञकुंडात स्वतःला समर्पित केले. सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव अत्यंत शोकाकुल झाले आणि ते समाधिस्थ झाले. यामुळे संपूर्ण सृष्टी असंतुलित झाली. त्यानंतर सतीने हिमालय राजाच्या घरी पार्वती रूपात जन्म घेतला. मोठेपणी तिने भगवान शिवालाच पत्नी म्हणून मिळवण्याचा निश्चय केला आणि कठोर तपश्चर्या सुरू केली. देवी पार्वतीने अनेक वर्ष हिमालयात उग्र तपश्चर्या केली. त्या काळात तिने अन्न, पाणी, अगदी पाने देखील त्यागून तप चालू ठेवले. तिच्या भक्तीने एके दिवशी प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिची परीक्षा घ्यायचे ठरवले आणि त्यांनी 7ही ऋषींना म्हणजे सप्तर्षींना तिची परीक्षा घेण्यासाठी पाठवले. त्या 7ही ऋषींनी भगवान शंकरांबद्दल खूप वाईट गोष्टी तिच्या कानी घातल्या. ते त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू लागले. तेव्हा पार्वतीने क्रोधाने उत्तर दिले की शिव माझे सर्वस्व आहेत, त्यांच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचीही इच्छा करू शकत नाही. यावर समाधानी होऊन सप्तर्षी स्वर्गात परत गेले आणि प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना खऱ्या रूपात दर्शन दिले आणि त्यांना आशीर्वाद म्हणून एक फळ दिले. पार्वतीची तपश्चर्या तशीच सुरू राहिली. तेवढ्यात तिला जवळच्याच तलावातून एका लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तिने बघितलं तर काय, एका मगरीने त्या छोट्या मुलाला पकडून ठेवले होते. त्या मुलाचा पाय त्या मगरीच्या जबड्यात अडकला होता. तत्काळ देवी पार्वती तिकडे गेल्या आणि त्यांनी मगरीला विनंती केली की त्या छोट्या बालकाला सोडून दे.
मग मगरीने सांगितले, तुला जे आता फळ मिळाले आहे भगवान शंकरांकडून, ते जर फळ मला दिले तर मी ह्या छोट्या मुलाला सोडून देईन. क्षणाचाही विचार न करता पार्वतीने ते फळ मगराईला देऊन टाकले आणि मगरीने लहान मुलाला सोडून दिले. त्याच्यानंतर शांत चित्ताने पार्वती परत आपल्या जागेवर बसली आणि भगवान शंकरांसाठी उपासना करू लागली. ह्याने भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि ते स्वतः प्रगट झाले आणि त्यांनी सांगितले की माझी या विवाहासाठी संमती आहे. ही सगळी माझी मायाच होती, तुझी मी परीक्षा घेत होतो आणि आता आपला विवाह होऊन राहील. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची तयारी सुरू झाली. हा विवाह अत्यंत अद्भुत आणि अद्वितीय असा होणार होता. भगवान शिवशंकर बारात घेऊन आले, म्हणजेच वरात घेऊन आले, परंतु त्यांचे स्वरूप भयंकर होते. गळ्यात साप, अंगाला भस्म आणि जटामध्ये गंगा आणि सोबत वराती म्हणून त्यांनी सगळी भूतांची भूतावळच आणली होती. पार्वतीच्या कुटुंबाला हे त्यांचं रूप पाहून अतिशय भीती वाटली. पार्वतीच्या आईवडिलांनी ह्या लग्नाला स्पष्ट नकार दिला. नंतर भगवान विष्णू आणि इतर देवांनी मध्यस्थी केली आणि भगवान शंकरांनी आपल्या दिव्य सुंदर रूप धारण केले. त्यानंतर दोघांचा विधिवत विवाह संपन्न झाला. संपूर्ण देवतांनी त्यांचे अभिनंदन केले. भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे वैवाहिक जीवन त्याग, समर्पण आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्यांच्या विवाहातून समजते की खऱ्या प्रेमासाठी कठोर परिश्रम आणि तपश्चर्या आवश्यक असते. त्यामुळे महाशिवरात्री आणि हरितालिका तीज हे सण भक्तिभावाने साजरे केले जातात. हा विवाह केवळ एका दैवी युगाची गोष्ट नाही, तर तो प्रेम, श्रद्धा आणि सहनशीलतेचा संदेश देतो. तर मित्रांनो, अशी होती या महाशिवरात्रीची कथा. आणि त्याचबरोबर आपण आता इथेच थांबूया. तुम्हाला गोष्ट कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या स्टोरीसाठी आपण परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.